जय खानदेश मंडळी. आता लस आपण उदाहरणात मागला पहिले तसं घातांक लस कसा काढाना मसावी कसा काढाना. आता आपण लसावी शिकून आता आपण शिकूत मसावी. देता उदाहरण काय 10 8 भागात 10, 2 8 भागात 2 10 भागात 2 15 भागात. आता महत्तम समापवर्त क्या होगा त्याला मसावी म्हटलं जातं. ठीक आहे. तर बाकी अंधश्रद्धा मागू सांगा. ठीक. आता काय राहतं असा टाइम रे लहान संख्या घातांक असलेली संख्या मसावी असते. आता ते गाते 2 8 भागात 2 10 भागात 2 15 भागात. आता लहान संख्यांना काय का 2 8 भागात 10 15 पेक्षा लहान आहे. त्यामुळे मग या संख्यांना मसावी काही 2 ना 8. एकदम सिंपल उदाहरण काय टेन्शन नाही. जसं आपण लसावी काय लागतं मसावी काय टेन्शन नाही का. आता एक टेस्ट लिहितो तुम्ही दिलेल्या संख्यांचा घात आणि घातांक जे लसावीला अट होती ना ती मसावीला लागू पडते. दिलेल्या संख्यांचा घात आणि घातांक घातांक दोन्ही असमान असतील. दोन्ही असमान असतील त्यावेळेस त्यांचा मसावी हा त्यांच्या गुणाकार एवढा असतो. जे आपण लसवली का ते लिहिले त्यांच्या गुणाकार एवढा असतो. एवढा असतो. म्हणजे काय म्हणणार ते काय विषय का ते उदाहरण काय आहे 5 ना तिसरा घात आणि 4 ना 5 ना दुसरा घात आणि 4 ना तिसरा घात. ठीक. आता याच्या संख्या तुम्हाला 5 ना जो वर्ग आहे. ठीक. 5 ना वर्ग 5 ना वर्ग काढल्यावर आणि 4 ना तो घन आहे तो काढल्यावर तसा गुणाकार म्हणजेच काय तुम्हाला मसावी. आता मसावी काय येणार आहे ते का 5 ना वर्ग 25 ना. ठीक. आणि 4 ना वर्ग 16 घन 64. आता 25 आणि 64 ला फक्त एक ना भाग द्यायला किती भाग एक ना म्हणजे मसावीला तुम्हाला ज्याला सायलेंट आहे त्यात 12 समस्या सेम अट आहे. काही 12पैकी एवढा काही चेंजेस राहते नाही. त्यासाठी काय राहत नाही दिला तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करशात नियमच नाही तेवढं तुम्हाला उदाहरण एकदम बेस्ट सॉल्व्ह होते आणि लवकर सॉल्व्ह होते. त्याला टाइम लागतो. ठीक. पुढलं उदाहरण जे आपण लसवलं तेच वजा दुसरा घात 2 ना वजा दुसरा घात 4 ना वजा तिसरा घात 6 ना वजा दुसरा घात. आता यांना मसाले काढणार तर काय काढणार मसाले कसं बघते ते काही एवढं मसावी समा पडते काय नसतं दुसरं मसाले निकाल. ठीक आहे. आता काय भानगड आहे तुम्हाला मी मसाला सगळं ते शिकाडवतो. आता 2 ना 1/2 ना वर्ग 1/2 ना वर्ग 1/4 ना घन 2 शब्द लिखूत आपण आणि 1/6 ना वर्ग. आता 2 ना वर्ग 4. ठीक. आता 4 ना घन 64 आणि 6 ना वर्ग तुम्हाला 36. आता आपण अपूर्णांकांना मसावी काढतो आठवड्यात. आता यांसाठी काय करावं अंशाचा मसावी छेदाचा लसा जे विचारलं ते अंश काढला छेदाचा लसा. पेन पसेला म्हणतो पुस्तक अंश काय आहे मसावी ते किनाराची तेव्हा काय नोट होतं. आता 4 64 आणि 36 ला सही आपण 4 64 36. ठीक. ठीक आहे. आता
64. आता किती भाग दे ना 4 भाग दे. 4 एक 4 किला 64 सोड 64 दे. आता 16 2 32 32 2 64 करत 4 भाग केला किला 16 64 9 4 ठीक. आता 16 आणि 9 आणि हा 16 1 आणि 9 आणि 4 अशा गुणाकारामध्ये नसावे. आता हा 4 16 64 गुणिला 9 एक काही मॅटर नाही त्याला. 9 चौक 36 आज त्याला 3 9 7 6 9 54 आणि 3 लसं घेतला मला 500 ले. पुढलं तर एकदम इंटरेस्टिंग आहे की जे पोलीस भरतीला झाला आर्मी जी डी ठीक. दाखवलं होतं. एकदम बेस्ट उदाहरण आहे. जानवरों के एक समूह में एक समूह में कुछ गाय तथा कुछ कबूतर है. जिनके सिरों की संख्या 142 है तथा पैरों की संख्या 392 है तो बताइए कि समूह में प्रत्येक जानवर की संख्या कितनी है. आता एकदम सिंपल रास काय रास माहिती का. देखा आता उदाहरण तुम करेक्शन करा म्हणा. समूह में कुछ गाय तथा कुछ कबूतर है जिनकी सिरों की संख्या 142 है ठीक. तो बताइए कि समूह में प्रत्येक जानवर की संख्या कितनी. आता काय भानगड माहिती का. पायाची संख्या भागेला 2 वजा डोक्याची. हा पोली पर दिले बरं का प्रश्न ठीक. जे 4 पाय वालेला ना म्हणजे 4 मध्ये 4 पॉईंट पाडले. आता ते ना पायांची संख्या किती 142 बरोबर ना. सिरों संख्या सॉरी पायांची संख्या 392 देखा. पैरों की संख्या किती 392 ठीक. भागेला 2 वजा डोक्यांची संख्या 142 ठीक आहे. आता 39 म्हणजे 392 हे 2 ना भाग 100 टाका आणि एकच झाले 2 देखा. आता बे किती मधून आला 1 3 मधून 2 घ्या तिला 1 आता 19 जा ठीक. 2 18 ठीक. 2 12 बरोबर ना. माहिती का 392 बाकी पुढे लाटे समजत नाही तुम्ही लाटे करते 2 बे 1 9 जाय ठीक. 2 18 बरोबर 1 हा 2 खरे ना 2 गुणा 196 ठीक. आता 196 वजा 142 आता 6 ना 2 गेले 4 9 ना 4 गेले 5 6 1 ठीक आहे. आता किती लावून तुम्हाला 154 मिळालं सॉरी फक्त 54 54 काय होणार 4 पानं. आता कितल्या गाई आहेत आणि आपण एक्स काय म्हणलं गाई मानलं वाय काय म्हणलं कबूतर ठीक आहे. आता 54 जर गाई आहेत आता एकूण किती जानवर आहेत
142 0 म्हणजे डोका किती आहे 142 तो जामतीला दे ना 142 आता 142 मधून 54 ठीक 2 आता 4 जाते 8 जात 13 8 जात 12 12 4 गेले 8 13 मधून 5 जाते किती मधून जाते 13 मधून किती लागतो ना 5 ठीक मग कबूतर किती होणार उत्तर तुम्हाला 392 ठीक चला आता पुढल्या लेक्चरला आपण असंच एकदम मस्त तडबडीत उदाहरण दिसेल भेटत पुढल्या लेक्चर तोपर्यंत जय कांदेश.